नमस्कार, मी अर्चना आरते आणि तुमचं मनापासून स्वागत आहे द ग्रेट भारतीय किचन मध्ये. हे फक्त किचन नाही, ही आहे आपली परंपरा, आपली चव आणि आपली ओळख. आज आपण बनवणार आहोत खजूर रोल. खजूर म्हटलं की काय आठवतं? उपवास, सण, प्रसाद आणि साखर नको, काहीतरी हेल्दी द्या असं म्हणणारी आपली घरातली व्यक्ती. पूर्वी साखर सहज उपलब्ध नव्हती, तेव्हा नैसर्गिक गोडीसाठी खजूर, सुकामेवा आणि साजूक तूप याचा वापर केला जायचा. खजुराची गोडी वेगळीच, ती लगेच तोंडात विरघळते पण शरीराला ताकद देते. तर आज आपण बनवूया खजूर रोल. खजूर रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे खजूर, पिस्ता पावडर आहे इकडे आणि बदाम पिस्ता कट केलेला. चला आता सुरुवात करूया. आपल्याला गॅस नाही वापरायचा, त्यामुळे सगळ्या रेसिपी अशा पटकन होतात आपल्या. तर इथे मी घेतले सीडलेस, म्हणजे खजुरातल्या बिया काढून घेतलेला सॉफ्ट खजूर आहे, तो घ्यायचा आहे. आधी तो छान असा मळून घेऊया थोडासा. तो थोडा मऊ झाला की त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालू. नाहीतर तुम्ही मिक्सरला लावू शकता किंवा कटर असतं आपलं ऑनियन कटर वगैरे, त्याच्यातनं काढू शकता आणि थोडा गरम केला तरीही चालतो. पण आपण इथे काही करायचं नाहीये, आपण असाच तो मऊ करायचा आहे. कसं असतं ना, आपल्याकडे सणासुदीला आपल्याला बर्फी लागते आणि ही बर्फी जी बाहेर मिळते ना, ह्याला खजूर पात्रा म्हणतात. ही अतिशय महाग असते, कारण खजूर पण महाग आणि ड्रायफ्रुट्स पण महाग. तुम्ही म्हणाल खजूर कसा महाग? पण नॉर्मल खजूर पण मिळतो आणि चांगल्या क्वालिटीचा पण खजूर मिळतो, जो मऊसर असतो. आता आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालूया. थोडा मऊ झालेला आहे, हा बघा मऊ झालेला आहे. आता आपण ह्यात ड्रायफ्रुट्स घालून घेऊया. बदाम आणि पिस्ता कट केलेला आहे. लागला तर पुन्हा आपण घालू, आधी हा करून घेऊ आपण. आता हे छानसं मळून झालेलं आहे. आता आपण काय करूया, एक प्लास्टिक बॅग घेऊया. प्लास्टिकची साधी पिशवी असते ती घ्या, किंवा तुम्ही पोलपाटावर लाटलं तरी होतं रोल केला का. पण मी असाच करणार आहे रोल. प्लास्टिकची पिशवी का घ्यायची की त्यांनी छान असं फिनिशिंग येतं म्हणून घ्यायची. छान असे रोल करायचा. किती सोपं आहे बघितलं ना. आणि काय करायचं आपल्याला, तर हे ड्रायफ्रुट्स दिसतच नाही, पण मी ते थोडंसं ना पिस्ता क्रश करून घेतलेला आहे, तो आणलाय, तो आपण लावूया ह्याच्यावरती. दिसायलाही छान दिसतं. कोणी कोणी खसखस लावतात, कोणी सुखं आपलं खोबरं डेसिकेटेड कोकोनट लावतात. पण हे कसं पिस्ता आणि असला की त्याला दुसरा एरोमा नको. आता मी हे थोडंसं सगळं स्वच्छ करून घेते आणि त्याचे मस्त पीसेस करते. आवडीचा विषय, डिश घेऊया. रोल घेऊया. थोडा पुन्हा तो जरासा रोल करायचा. बघा किती छान झालेला आहे. म्हणजे गणपती, गौरी किंवा कुठचाही सण असो, याचे तुम्ही मोदकच्या साच्यामध्ये घालून मोदक पण करू शकता. आधी आपण कापून घेऊया आणि मग आपण ते लाईनीत लावूया. आणि ह्याच्यापेक्षा थोडासा मऊ तुम्ही घेतलात खजूर तरीही चालेल, मग तो एवढाच की त्याला थोडासा सेट व्हायला ठेवायला लागतो. आता ह्याच्यामध्ये तुम्ही अंजीर मिक्स करून घेतला तरीही चालणार आहे. दिसतोच किती मस्त ना, बाप्पा खुश. आपले खजूर रोल तयार आहेत, पण आपल्याला पाहुण्यांना जर हे द्यायचे असेल तर थोडंसं याला अजून गार्निश करूया. थोडीशी आपण जी पिस्ता पावडर घेतलेली आहे त्याच्यावर भुरभुरायची थोडीशी, हे छान वाटतं. तर अशा प्रकारे नो गॅस आणि झटपट होणारे असे खजूर रोल तयार आहे. स्वयंपाक म्हणजे फक्त रेसिपी नाही, ती एक आठवण. द ग्रेट भारतीय किचन विथ अर्चना ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली. मी अर्चना आरते घेते तुमचा निरोप. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. द ग्रेट भारतीय किचन हे फक्त किचन नाही, ही आहे आपली
परंपरा, आपली चव आणि आपली ओळख.